कसं करू मी आणि का करू? एक ज्योतिषी सांगत होता की सावलीमुळेच या घराला वारस मिळेल। आता दुसरा सांगतोय की सावलीच्या आयुष्यात संततीवीर आहे। उद्या तिसऱ्याकडे आपण जाऊ, तो काहीतरी सांगणार। मग चौथा, सगळ्यांचं ऐकत बसू आणि हे सगळे जे काही उपाय ना ते सगळे करत बसू, गोंधळ घालू सगळं। आता तू बोल ना, तू का गप्प आहेस? मी काय बोलू? आणि चल, सारंग तयार झाला, जर जर सारंग या सगळ्या गोष्टींसाठी तयार झाला, मुलीचं काय? मुलगी कुठून आणणार? आणि कोणती मुलगी फक्त विधीसाठी दुसऱ्याला मूल व्हावं म्हणून हे असं सगळं पाऊल उचलेल? अरे या फंद्यात कोणी पडण्याचा विचारही नाही करू शकत दादा। आणि मुलगी कुठे आहे, कोण आहे, अशी कोणती मुलगी आहे? फसवताय तुम्ही स्वतःला। खरंच खूप धीराच्या आहात तुम्ही। म्हणजे आपल्याच डोळ्यात देखत आपल्याच नवऱ्याचं दुसऱ्या कोणत्या तरी बाईसोबत दुसरं लग्न होत आहे, ते पण फक्त एक विधी म्हणून। समोरून येणारी स्त्री कोण असेल, कशी असेल ह्याचा विचार करून मलाच एवढी भीती वाटते ना। नाही, मला नाही वाटत हे जे काही घडतंय ना ते शक्य नाहीये। शक्य आहे, फक्त आपल्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास असायला हवा। ते म्हणतात ना, कधी कधी कोणती चांगली गोष्ट घडण्यासाठी आपल्याला वाईटातून जावं लागतं, अगदी तसंच। फक्त ह्या सगळ्यात आपल्या व्यक्तीवर घट्ट विश्वास असायला हवा, मग दुसरी कोणती व्यक्ती मध्ये नाही येऊ शकत। अजून एक बोलू? सारंग साहेब या विधीसाठी तयार होतील। मगाशी मी जो त्यांचा अवतार बघितला होता, खूप चिडले होते ते। तयार नाही आहेत ते, पण ते तिलोत्तमा मॅडमचं ऐकतील। तुझ्या मनाविरुद्ध, इच्छेविरुद्ध मला अजिबात जायची इच्छा नाहीये। आणि मला सुद्धा तुझ्या मनाविरुद्ध, तुझ्या इच्छेविरुद्ध काहीच करायचं नाहीये। पण एकदा शांतपणे मी काय सांगतेय ते ऐकून तरी घेशील प्लीज? मला खरं सांग, हा सगळा खटाटोप आपण कुणासाठी करतोय? तुम्हा दोघांसाठी ना? सावलीच्या पत्रिकेत संतती विरहाचा जो दोष आहे, हे विधी केल्यानंतर तो दोष नाहीसा होणार आहे। निदान त्यासाठी तरी ऐक ना, थोडा वेळ जरा स्वतःचा विचार करू नकोस, फक्त सावलीचा विचार कर, तिच्या मातृत्वाचा विचार कर। तिच्यासाठी करशील हे प्लीज? आई, मी स्वतःचा विचार करत नाहीये, मी सगळ्या गोष्टींचा विचार करतोय। सावलीला आई होताना मला पण बघायचंय, माझं पण स्वप्न आहे ते, पण फक्त आयुष्यात स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून मी असले उपाय नाही करणार। आणि चल, म्हणजे सावलीवर परिणाम होईल, आपल्या कुटुंबावर या सगळ्या गोष्टींचा परिणाम होईल, पण कंपनीचं काय? काय कंपनीचं काय? रूपम कॉस्मेटिक्स आपला बिझनेस, कंपनी, त्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे? आई, मेहेंदळे कुटुंबाचं आणि रूपम कॉस्मेटिक्सचं मार्केटमध्ये नाव आहे ना। हो मग? गाई, उद्या जेव्हा कळेल की सारंग मेहेंदळे यांची पहिली बायको घरात असताना त्यांनी दुसरं लग्न केलं, आणि का? तर संतती विरहाच्या भीतीने। लोक काय म्हणतील? आणि तू म्हणतेस फक्त विधी, त्यांना विधी आणि लग्न यातला फरक कळेल? त्यांचे प्रश्न सहन करायला तयार आहेस ना तू? तुझे म्हणतोयस त्यात सुद्धा तथ्य आहे, मी नाही म्हणत नाहीये। या सगळ्याचा खरं तर मी विचार केला नव्हता, पण जर का रूपम कॉस्मेटिक्स आपली कंपनी, बिझनेस, आपलं घर या सगळ्याच्या अब्रूचा प्रश्न असेल तर त्यासमोर माझं सुख मला नाही ठेवायचंय। तुझी इच्छा नाहीये ना, मग नाही करायचा हा विधी।
आपण एक काम करूया ना, हा विषय इथेच संपून टाकूया. बेस्ट. ठीक. बरं झालं तुम्ही आलात. हे विधीसाठी नाही म्हणतायत. तुम्हीच समजावा ना त्यांना प्लीज. एवढ्या मोठ्या ज्योतिषांनी सांगितलंय, मग त्यात काहीतरी तथ्य असेलच की. आणि आपल्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही, म्हणूनच तर हे सगळं करावं लागणार आहे ना आपल्याला. हे बघ सारंग, तुझे सगळे मुद्दे आम्हाला पटतात. प्लीज एकदा आम्ही काय म्हणतोय ना ते शांतपणे ऐकून घे ना. हे बघ, आम्हाला माहिती आहे सावली जरी वरवर तयार झाली असली तरी ती आतून खूप तुटते आणि मेंदळे ग्रुपच्या रेप्युटेशनला धक्का लागेल ही तुझी भीतीही खरी आहे. आणि म्हणूनच आम्ही एक उपाय शोधलाय यावर. काय उपाय शोधलाय? तू शांत हो. मी शांतच. शांत. हे बघ सारंग, सिंपल आहे. आपण अशा मुलीला शोधूया की जिला पैशांची गरज आहे, गरजू आहे. तिला आपण पैसे देऊ, तिच्याबरोबर एक कॉन्ट्रॅक्ट करू, तिला सांगू हे विधी आहेत. विधी संपले की तुझा आणि आमचा काही एक संबंध राहणार नाही. सिंपल. गरजू मुलगी. म्हणजे जसं भैरवीने सावलीसोबत केलं तसं मी या मुलीसोबत करायचं. हो ना? मला वाटलं तुम्ही काळजीने माझ्याशी बोलायला आलात. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलताय. दादा, जर हा कॉन्ट्रॅक्ट झाला ना तर ह्या गोष्टीला कायदेशीर स्वरूप येईल, कोर्टात नोंद होईल. मग ही गोष्ट कुणापासून लपून नाही राहणार. मग तर जास्त बदनामी होईल. काय करायचं?